नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज कारल्याची भाजी एकदम वेगळ्या स्टाईलने बनवूया। गोड, तिखट, आंबट आणि चवदार अशी, कडूपणा जाणवतच नाही। भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा गरम भातासोबत जबरदस्त अशी लागते। कारल्याचा कडूपणा गायब आणि भाजी जबरदस्त चटपटीत। ही गोड, आंबट, तिखट रेसिपी एकदा नक्की करून पाहू। कारलं खायला न आवडणारेही लोक बोटं चोकत खातील। अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे: धुवून कापून घेतलेले कारले, एक कांदा बारीक चिरून, लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरून, चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, धनेपूड, जिरे मोहरी, काळं तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि कारळाचा कूट। वळूया कृतीकडे। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये सुरुवातीला 2 टेबलस्पून तेल आपण घेणार आहोत। हे तेल आपण कारले भाजण्यासाठी घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण चिरलेले कारले टाकून घ्यायचे आणि त्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला कडूपणा कमी होईल। ही एक ट्रिक आहे, त्याला मीठ किंवा हळद लावून ठेवायची काहीही गरज नाही आहे। आपण तेलामध्ये छान असं कारलं परतून घेतल्यानंतर त्याचा कडूपणा थोडासा कमी होऊन जातो। आणि पुढच्या रेसिपीमध्ये आणखीन काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा। बघू शकता कारले छान असे भाजून घेतलेले आहेत। त्याला आपण वेगळं करून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण आणखीन 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि त्यात आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, बघू शकता आपण त्यात जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। बघू शकता कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आपण त्याच्यात लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाकून त्याला छान परतून घेणार आहोत। थोडंसं परतल्यानंतर त्यात आपण भाजलेले कारले टाकून त्याला आणखीन थोडंसं छान असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता कारले आपण त्यात टाकून त्याला छान असं भाजून घेणार आहोत। आणखीन थोडंसं छान असं कारले भाजून झालेले आहेत। आता आपण त्यात मीठ, हळद, चिंचेची कोळ टाकून घेणार आहोत। चिंचेची कोळ मी टाकलेली आहे। आता थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, काळं तिखट, गरम मसाला, धनेपूड, हे दोन्ही मी एकत्र करून ठेवलेलं होतं, ते तशीच घालते आहे। घालून त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। सगळा मसाला मिक्स करून थोडंसं परतून घ्यायचं आहे। बघू शकता आता आपण त्यात गूळ टाकलेला आहे। गूळ घालून थोडंसं त्याला परतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। छान त्याला परतून त्याला थोडंसं झाकून ठेवून 2च मिनिट, अगदी 2 मिनिटासाठी त्याला वाफवून घ्यायचं आहे।
2 मिनिट झाकून वाफवून घ्यायचं आहे. 2 मिनिट वाफवून झालेली आहेत. बघू शकता कारले छान असे वाफवून झालेले आहेत. कलरही अगदी अप्रतिम असा आलेला आहे. आता वेळ झाली त्यात थोडीशी ग्रेव्ही करण्यासाठी. त्यात आपण थोडंसं ग्रेव्हीसाठी पाणी टाकणार आहोत. तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही जास्त किंवा कमी करू शकतात. मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. छान त्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात शेंगाचं कूट आणि कारळाचं कूट टाकून घेणार आहोत. अगदी 1 चमचा भर असा कूट टाकून घेतलेला आहे आणि त्याला 2 मिनिट आणखीन थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. भाजी रेडी आहे. ही भाजी गरम गरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही अगदी अप्रतिम अशी लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि कारल्याचा कडूपणाही अगदी नाहीसाच होतो. थोडंसुद्धा त्यात कडवटपणा राहत नाही. प्लेटिंग करून तयार आहे. बघू शकता अगदी छान असा कलर त्याला आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीसाठी फॉलो करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपी बघायला आवडतील. थँक यू फॉर वॉचिंग.